आज जेव्हा आपण याकडे जाणार आहोत, थोडक्यामध्ये आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि त्यामध्ये की नवा जन्म हा काय आहे, कारण की नवा जन्म ज्याच्याबद्दल जर आपण विचार करतो तर नवा जन्म हा टॉपिक एका टॅबरनेकल नाही आहे चालू, ते नको टाकू. आणि ह्यामध्ये आपण जर बघतो तर नवा जन्माच्या बद्दल त्याला कळालं नाही की काय, आणि तो काय म्हणतो की नवा जन्म जो आहे तो परत मातेच्या उदरात मी जाणार आणि मग तिथून मी बाहेर येणार, हे कसं काय शक्य. त्यांनी दैहिकरित्या त्या गोष्टीचा विचार केला आणि खरं होतं, हे काही बात एवढी सोपी नव्हती प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण. आणि त्यामुळे आपल्याला नवीन न्यू बॉर्न ज्याला म्हणतो किंवा नवीन जन्माच्या बद्दल किंवा ज्याला आत्मिक जन्म म्हणतो. जगामध्ये दोन प्रकारचे जन्म आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. हे जगात सर्वांसाठी कॉमन आहे, ते आहे दैहिकरित्या जन्म. आपल्या मातेच्या उदरातून प्रत्येकाचा या जगामध्ये जन्म होतो. परंतु काही निवडक लोक आहे ज्याला देवाची योजना त्यांच्या जीवनामध्ये कार्य करते आणि देवाची कृपा ज्यांच्या जीवनामध्ये कार्य करते, त्यांचा जन्म जो आहे तो काय कशाने होतो, नवा जन्म होतो. आणि त्याबद्दल पुढे आपण बघणार आहोत की कोणते दोन प्रकार आहेत. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नव्या जन्माचा संबंध, नव्या जन्माचा आपल्या दैहिक जन्माचा संबंध मातेशी आहे, माता आपला. परंतु ह्या नव्या जन्माचा संबंध जो आहे तो आहे स्वर्गातून किंवा पृथ्वीच्या वर जे आहे देव, तिथून तुमचा आणि माझा हा जन्म आहे. आणि ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला की मातेचा जो जन्म घेतो त्याचा एक गर्भ आहे ज्याला म्हणतो कब्रस्थान, किंवा आपण म्हणतो कबरेच्या गर्भ किंवा पृथ्वीच्या गर्भामध्ये त्याचा काय होतो, शेवट होतो. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे देवाच्या वचनात चालतात, जे तारलेले, त्यांना मरण नाही, कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवला तो मेला असला तरी जगेल. म्हणजे पहिले मरण दैहिकरित्या, परंतु आत्मिकरित्या जगेल. परंतु अनेक लोकांना असं वाटतं की ह्या मरणाचा संबंध मेल्यानंतर एक नवीन जीवन आहे किंवा मेल्यानंतर तो बदलून जाणार किंवा वेगळ्या अवस्थेमध्ये नाही. ह्याचा संबंध जो आहे तो शरीराचा नव्हे, तर आता जेव्हा त्याचा नवीन जन्म होतो त्या जन्माला मरण नाही, ज्याला आपण काय म्हणतो न्यू बॉर्न किंवा नवीन जन्म. तर ह्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आपल्याला जो जन्म मिळालेला आहे तो जन्म कुठून आहे, पहिले तर मातेच्या गर्भातून. परंतु नवीन जन्मामुळे आता काय लाभ होणार आहे, कारण की देह जो आहे किंवा शरीर आहे ह्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे का, नाही. कारण की देवाचं वचन काय सांगतं, देह किंवा रक्त आणि मांस याने देवाच्या राज्यात प्रवेश नाही. मग आता प्रवेश कोणाचा आहे, तर प्रवेश हा आहे की जे आत्म्याने जन्मलेले आहे त्यांना तिथे प्रवेश होणार. आणि आत्म्याच्या जन्माच्या मुळेच तिकडचा रस्ता तुमचा आणि माझा खुला होतो. आणि यामुळे तो जन्म जेव्हा स्वर्गातून आमच्यासाठी येतो किंवा देवापासून आम्हाकडे येतो तेव्हा देवाकडे आम्हाला घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. कळतं सगळ्यांना, मातेचा गर्भ आम्हाला पृथ्वीच्या गर्भापर्यंत नेतो, कारण की हे देह आहे, देहात जाऊन मिळतं. परंतु त्याच्यामध्ये एक आत्मा आहे, त्या आत्म्याचा संबंध जेव्हा पवित्र आत्म्याशी होतो आणि आम्हाला एक नवीन जन्म प्राप्त होतो, हे आत्मिक जन्म आहे. आणि हे आत्मिक जन्म आम्हाला आत्म्यासह आणि नवीन म्हणजे देवापर्यंत घेऊन जातं. त्यामुळे जे देहाने जन्मलेले आहे ते नाशवंत आहे, परंतु आत्म्याने जे जन्मले ज्यांना नवीन जन्म आहे ते कशासाठी निर्मित झालेले, तर स्वर्गीय राज्यासाठी निवडलेले आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही 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 माझा नवीन जन्म झाला नाही तर मग मी जाईन स्वर्गात. तर ही कॉन्सेप्ट एकदम चुकीची आहे. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन जन्म झाल्याशिवाय ते सर्व लोक पापीच गणले जातील, ते पापीच म्हटले जातील. कारण की येशू ख्रिस्तानी पण म्हटलेलं आहे की ते माझ्या नावाने चिन्ह चमत्कार करतील, ते माझ्या नावाने संदेश देतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, परंतु त्यांची माझी कधी ओळख नव्हती. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की चला तुमच्यासाठी कोणतं राज्य बनवलेलं आहे मी तुम्हासाठी बनवलेले ते अंधकाराचे जे शक्ती, अंधकाराचे जे जेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि टाकण्यात येणार आहे. लगेच त्याला ताडण करत त्याला शिक्षा ही दिलेली आहे.
हो प्रियांनो, आम्हाला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की नुसतं संदेश देणं, चिन्ह चमत्कार ह्याद्वारे देखील आपण त्याला नवीन जन्म असं म्हणू शकत नाही. आणि जर समज असा व्यक्ती ज्याचा जन्म झाला नाही, तो गुन्हेगार आहे, तो पापी आहे आणि तो दुष्ट आहे, तो चोर आहे, तो लबाड आहे, त्याला जर स्वर्गामध्ये प्रवेश मिळाला तर तिथे काय होणार आहे? एक व्यक्ती अनेक लोकांना भ्रष्ट करण्यासाठी किंवा एक चोर अनेक लोकांना काय करणार आहे? दोषी बनवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कारण की पाप जगामध्ये एक व्यक्तीच्या द्वारे आलं आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरलं. त्यामुळे पापी एक व्यक्ती देखील स्वर्गात जाऊ शकणार नाही. नवीन जन्म झाला नाही असा एकही व्यक्ती देवाच्या राज्यात जाणार नाही. ही बाब आपण सर्वात पहिले जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि हा पहिला पॉइंट होता. तर दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया की मग नवीन जन्माचं महत्व. हे तर झालं नवीन जन्म काय आहे. दुसरी गोष्ट, नवीन जन्म का महत्वाचा आहे किंवा त्याचं महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ न्यू बॉर्न. सेकंड पॉइंट. आणि यामध्ये आपण योहान 3 अध्याय आणि 3 वचन वाचा. काय लिहिलेलं आहे? नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. नव्याने जन्मला वाचून. आणि ही बाब अतिशय महत्वाची. आणि अनेकदा आपण बाप्तिस्म्यानंतर म्हणत असतो की आता जुनं देह हे मेलेलं आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या खाली जाणं अर्थात आपण काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या जीवनाचा विचार करतो जसं तो कबरेमध्ये खाली गेलेला आहे, कबरेमध्ये दफन झालेला आहे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो परत उठलेला आहे. जसं आपण पाण्याच्या बाहेर येतो, येशू बाहेर आला म्हणजे काय झालं? पुनरुत्थान झालेलं आहे. आता ते पहिल्याचं देह येशूचं आणि आता पुनरुत्थित देहामध्ये फरक होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिले तो एक देहिक रक्त मांसाचा मनुष्य होता, ज्याला स्वतः तो म्हणतो की मानवाचा पुत्र मी आहे. परंतु त्यानंतर आता जे नवीन पुनरुत्थानानंतर शरीर प्राप्त झालं, त्याला दरवाजे अडवू शकत नव्हते, भिंती अडवू शकत नव्हता. अंतर्धान म्हणजे इथे क्षणात तो दुसरीकडे पोहोचत होता, असं शरीर ते बनून गेलेलं होतं. आणि यावरून आपल्याला कळतं की येशूला जसं नवीन शरीर पुनरुत्थानानंतर प्राप्त झालं, तसं बाप्तिस्म्यानंतर तुम्हाला आणि मला काय होणार? आता एक नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. एक नवीन काय झालेलं आहे? आपले शरीर प्राप्त झालेलं आहे, जे आता पापासाठी मेलं परंतु येशूसाठी जगणारा असं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे बाप्तिस्माचा हा मुळात अर्थ आहे. परंतु अनेकदा लोकांना असं वाटतं की बाप्तिस्मा मिळाला म्हणजे चर्चचे पूर्ण सभासत्व मिळालं, बाप्तिस्मा झाला म्हणजे आता आम्ही प्रभू भोजन घेऊ शकतो, बाप्तिस्मा झाला म्हणजे आता लग्नाचा काही प्रॉब्लेम नाही, आता पाळक साहेब म्हणणार नाही बाप्तिस्मा सर्टिफिकेट. अनेक जण बाप्तिस्मे लहान वयामध्ये या देखील अनेक आपल्याकडे रूढी आहे. मोठं झाल्यानंतर दृढीकरण आहे. शाळेमध्ये ऍडमिशन किंवा विविध ठिकाणी ख्रिश्चन संस्थेमध्ये काम करत असताना ते बाप्तिस्माचं सर्टिफिकेट किंवा दृढीकरणाचं सर्टिफिकेट मागतात. त्यासाठी देखील व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी बाप्तिस्माच्या द्वारे कब्रस्तानामध्ये देखील जागा ठरते की आत की बाहेर कुठे जायचं. तर अशा अनेक गोष्टी ह्या जगिक ज्या आहे ते निश्चितच बाप्तिस्माशी निगडीत आहे. परंतु गुड गोष्ट ही आहे, सत्य गोष्ट ही आहे की नव्याने जन्मल्या वाचून कोणी देखील देवाचं राज्य बघू शकत नाही. आणि यासाठी मनुष्याला ते जीवन, बदललेलं जीवन घालवणं गरजेचं आहे. आणि 16 आणि 17 वचनामध्ये पुढे आपण जेव्हा वाचा, आपल्या सर्वांना योहान 3:16 एकत्र बोलूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, कारण की त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला नाश नाही, तर त्याला कोणतं जीवन आहे? सार्वकालिक जीवन, म्हणजे युगायुगांचं जीवन आहे. मरण तर कोणालाच नाही, हे निश्चितच आहे. निश्चितच मरण नाही, कारण की आत्म्याला मरण नाही. आणि आत्म्याला मरण नाही तर आत्मा 2 पैकी एकच ठिकाणी कुठेतरी राहू शकतो. जो येशू मध्ये चालतो तो सार्वकालिक जीवनासाठी उठेल, आणि जो येशूवर विश्वास ठेवत नाही तो सार्वकालिक मरणासाठी जाणार आहे. हे फिक्स आहे, हे निश्चित आहे. परंतु पुढे 17व्या वचनामध्ये असं म्हणतो की देवाने आपला पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर जगाचा तारण व्हावे म्हणून पाठवलेले आहे. तो
न्यायी म्हणून येणार आहे, तो न्यायाधीश म्हणून देखील येणार आहे, परंतु त्याचं नंतर आहे, सेकंड कमिंग, द्वितीय आगमनाच्या वेळेस येणार आहे. आणि रॅप्चरच्या वेळेस तो नुसतं घ्यायला येणार आहे. दुसरा आगमन म्हणजे सेकंड कमिंगच्या वेळेस तो न्याय करायला पांढऱ्या सिंहासनावर बसून येणार आहे. ही बाब आपल्याला दिसून येते. परंतु इथे म्हणतो की हा जो प्रथम आगमन आहे त्या समय तो न्यायाधीश म्हणून नाही, तर तुमचे आणि माझे पाप वाहणारा काय आहे, देवाचा कोकरा म्हणून आलेला आहे, जो प्रायश्चित्ताचा कोकरा देखील म्हणतो. आणि त्याद्वारे काय आहे, जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. त्याद्वारे जीवन आहे. आणि त्यासाठी वचन 17 सांगतं की जगाचे तारण त्याच्याद्वारे हवे म्हणून त्याला जगात पाठवलेले आहे. आणि जर जगात तारण तुमचं व्हायचंय, जगात तुम्हाला जीवनाकडे जायचंय, तर काय झालं, नव्याने जन्म होणं गरजेचं आहे. कारण की नव्याने जोपर्यंत तुम्ही जन्मत नाही, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तुमचं जीवन येशूमय होत नाही. येशू आता माझे दिल में है, येशू मेरे मन में है, येशू माझ्या बोलण्यामध्ये, येशू माझ्या आचरणामध्ये, जोवर ते दिसत नाही तोपर्यंत हा व्यक्ती नव्याने जन्म घेतलेला असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पहिली गोष्ट आपल्याला की देवाचं जे प्रभुत्व आहे त्याच्या अधीन तुम्हाला राहायला पाहिजे. यस, देवा काही देखील झालं, कोणत्याही समस्या आल्या, कोणतेही अडचण आले, कोणतेही माझे प्रॉब्लेम आले, परंतु मी घाबरणार नाही, कारण की मला माहित आहे माझा देव प्रत्येक गोष्टीवर आज देखील नियंत्रण ठेवतो. प्रेज द लॉर्ड. येऊ दे कोणतं पण संकट, कोणते प्रॉब्लेम येऊ दे. कदाचित आपल्या घराण्यामध्ये एखाद्याची मृत्यू झाली असेल, कदाचित आपले आर्थिकरित्या आपण कुठेतरी फसवलं गेले असेल, कदाचित आपलं घर जे आहे ते आपल्याला राहिलं नाही, अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात, कदाचित घरामध्ये भांडणं आहे, अनेक गोष्टी. परंतु ही बाब की आज देखील येशू त्या गोष्टीतून तुम्हाला आणि मला सोडण्यास शक्य आहे. हे त्याचं प्रभुत्व आहे आणि यावर आपण विश्वास ठेवू लागतो. दुसरी गोष्ट की जो नवा जन्म आहे तो आज्ञा पालनाकडे जातो. यस, अनेकदा व्यक्ती म्हणून आम्ही चुकतो, अनेकदा आमची अशा गोष्टी करतो जे आपल्याला माहिती आहे की आपण येशूला आणि येशूच्या आज्ञापालन केलं नाही, आपण चुका केलेल्या आहे. परंतु आपलं जीवन, बहुतांशी जीवन काय करतं, येशूच्या मागे, येशूच्या आज्ञापालन करतं. आणि जेव्हा जेव्हा आपण चुकतो आपण परत म्हणतो, प्रभू मला क्षमा कर, मग पापावर दया कर. आणि आपण पापपदरी घेतो तेव्हा तो क्षमा देखील करतो. आणि तिसरी गोष्ट आहे की आपण सर्वदा कृपेवर अवलंबून राहतो. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट या जगामध्ये आपल्या मेहनतीने पण मिळतं, आपल्या कामाने पण मिळतं, आपल्या बुद्धीने पण मिळतं, आपल्या टॅलेंटने पण अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. परंतु ख्रिस्ती लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात की बुद्धी, ही नोकरी, हे ज्ञान, हे टॅलेंट देवाने मला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने जर मला दिलेलं आहे तर ही देवाची कृपा आहे. मी काय स्मार्ट आहे, मी कोणत्या तरी घराण्यामध्ये जन्मलेलं आहे, त्यामुळे आता मला ऑटोमॅटिकली माझ्या DNA मध्ये, माझ्या रक्तामध्ये ते शिरलेलं आहे. ही बाब जरी सायंटिफिकरित्या खरी असली तरी देखील ती कृपा त्या घराण्यावर परमेश्वराची झाली. प्रेज द लॉर्ड. आपण आमच्या घराण्यात असं, आमच्या घराण्यात तसं, हे चांगली गोष्ट आहे. परंतु या घराण्यावर कृपा कोणी केलेली, त्या देवाने केलेली. त्यामुळे या घराण्याला आशीर्वाद अनेकदा मिळालेला आहे. परंतु या घराण्याला आशीर्वाद मिळत असताना तू ज्या घराण्याचं कौतुक करतो तिला देवाने तुला तिथे पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे घराण्याचं कौतुक करण्यापेक्षा देवाचा आभार मान की तुला त्या घराण्यामध्ये, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुझं पिढी जात तुझ्यामध्ये आलेल्या आहे, कदाचित पैसा आला असेल, कदाचित टॅलेंट आले असेल, कदाचित ज्ञान आला असेल, हे सर्व मिळण्याचं कारण देव आहे. आणि त्यामुळे ही बाब देखील महत्वाची आहे. 1 कोरिंथ याचा 2 अध्याय आणि 4 वचनामध्ये संत पौल याने प्रकारे म्हणतो, कोरिंथीकरास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 14, कोणीतरी जोरात वाचा. 2:14. स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला आत्म्याच्या गोष्टी तो स्वीकारत असते. आताच मी सांगितलं की निकोदेमस खूप मोठा ज्ञानी होता, तो पंडित होता, तो आपण बघितलं तर परुषी होता, त्याचा भरपूर अभ्यास. पण येशूची गोष्ट त्याला कळत होती का? नाही कळत. त्याला कळत नव्हती. जगात अनेक
ज्ञानवंत लोक आहे, परंतु त्यांना येशूच्या पवित्र शास्त्राचे हे शिक्षण किंवा हे रहस्यच कळत नाही. कारण की हे रहस्य कळण्यासाठी कशाची गरज आहे? आत्म्याची गरज आहे, जो देव तुम्हाला आणि मला पुरवतो. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात आम्हाला एक्सप्लेन करा, आम्हाला एक्सप्लेन करा. पण आपण अनेकदा एक्सप्लेन करतो, परंतु त्यांच्या डोक्यात शिरत नाही. कारण की या गोष्टी सांगण्यासाठी देखील आणि या गोष्टी स्वीकारण्यासाठी देखील आत्म्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, जसं आपण बघतो की आपल्याला अनेकदा स्कॅनर्स येतो, त्याच्यामध्ये एक विशिष्ट लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं. आपण साध्या डोळ्याने काय आहे ते वाचूच शकत नाही, परंतु त्याच्यासाठी एक रीडर असतं. ते लावलं की आवाज येतो की लगेच आपल्याला स्क्रीनवर सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. काय काय नाही किती माहिती आपल्याला दिसतात. आणि आजकाल सर्वत्र पुस्तकांपासून पुस्तक सुद्धा आपल्याला जर हवं आहे, आपण पुस्तकावर देखील ते बारकोड बनलेलं राहतो, त्याला तुम्ही स्कॅन करा, पूर्ण पुस्तक तुमच्या कम्प्युटरवर दिसायला लागेल. परंतु ते बघण्यासाठी आपले नेत्र नाही बघू शकत ते, कारण की ती एक विशिष्ट भाषा आहे, ती कम्प्युटरची भाषा आहे, ती कम्प्युटरची कोड आहे, लँग्वेज आहे. तेच उपकरण वाचू शकतं. त्याचप्रमाणे आमचं जीवन पवित्र आत्म्याचं जीवन आहे, तर आम्हाला पण वाचण्यासाठी कशाची गरज आहे? आत्म्याने भरलेल्या लोकांची, किंवा आपल्या न्याय करण्यासाठी देखील आत्म्याचेच लोक आपला न्याय करू शकतात. बाहेरचे लोक आपल्याला ओळखू शकत नाही, जाणूही शकत नाही. कळत आहे तुम्हाला? आणि ही गोष्ट केव्हा प्राप्त होते? जेव्हा नव्याने जन्म होतो. जन्म झालं नाही तर तुम्हाला ख्रिस्ती असून देखील त्या गोष्टी कळणार नाही. कारण की या जगामध्ये आज देखील अनेक लोक आहेत जे ख्रिस्ती बनवतात, परंतु त्यांना ख्रिस्तामध्ये चालत असणारे लोक किंवा ख्रिस्ताचे बायबलाचे रहस्य त्यांना कळत नाही. ते नुसते प्रार्थना करतात, बायबल वाचतात, चर्चला येतात, घरी जातात, परंतु वचनामध्ये खोलीमध्ये शिरत नाही. नंबर 2, ते आत्म्याच्या द्वारे त्याचं मनन व चिंतन करत नाही. त्यांची धार्मिकता वरवरची धार्मिकता, पण खोलवरची धार्मिकता नाही. दुसऱ्या वचनामध्ये जर संत पौलाच्या भाषेमध्ये बघाय तर ते आज देखील दूध पिणारेच बालका समान आहे, आज देखील ते जड अन्न खाणारे झालेले नाही. आणि यासाठी कशाची गरज आहे? सर्वात पहिले नव्याने जन्म होण्याची गरज आहे. आणि यासाठी करिंथ मध्ये संत पौल याने प्रकारे म्हणतो की कारण त्यांना त्या गोष्टी मूर्खपणाच्या वाटतात. आज देखील लोक म्हणतात काय ख्रिश्चन लोक यार, काय तुमच्यामध्ये दम बीम आहे की नाही? लोक धबाधब तुम्हाला मारताय, जोडताय, तरी तुम्ही सहन करता. हे बापा यांना क्षमा कर. आणि काही नाही नुसतं गप बसतात, मार खातात. तुम्हाला काय ताकद बळ काय दिलं नाही का? हो, दिलेलं आहे. जगातलं सगळ्यात मोठे राष्ट्र आणि सगळ्यात शक्तिमान राष्ट्र आणि सगळ्यात पैसेवाले राष्ट्र, सगळ्यात संख्येमध्ये ख्रिस्तीच लोक जास्त. आणि ख्रिस्ती लोकांनी जग जिंकलं कसं? तलवारीने जिंकलं नाही, तर त्यांनी प्रीतीने जिंकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे येशूने तुमच्या आणि माझ्यावर, जगावर प्रीती केली, तीच प्रीती लोकांवर केली, आणि त्या प्रीतीमुळे राष्ट्र जिंकण्यात आलेलं आहे. आम्ही हत्याराने बळ जबरदस्ती किंवा गहू किंवा पैसा देऊन जग ख्रिस्तांमध्ये आणलं नाही, तर आम्ही ख्रिस्ताची प्रीती विदित केली, लोकांना ते कळाली, आणि ते आत्म्याचं कार्य झालं, आणि त्या व्यक्तीला नवीन जन्म प्राप्त झाला. आज जन्मलेले जगामध्ये बहुत असे 400-500 कोटी लोक आहे जे ख्रिस्ताला अनुसरतात. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आणि ही माध्यम काय आहे? आता येशू ख्रिस्ताने त्या माध्यमाच्या बद्दल देखील लिहिलेलं आहे. सांगा बरं, नवीन जन्माचे कोणते 2 माध्यम सांगितले प्रभू येशू ख्रिस्ताने? आत्ताच आपण वाचले, पाणी आणि आत्मा. पाणी आणि आत्मा या 2 गोष्टी तिथे स्पष्टतेने सांगितलेल्या आहे. योहान शुभ वर्तमान यामध्ये तो स्पष्ट म्हणतो 5व्या वचनामध्ये की मी खचित सांगतो, पाण्यापासून व नंबर 2 आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचा राज्याचा प्रवेश मिळू शकत नाही. आणि यामुळे आपल्याला हे माध्यम फार महत्वाचे आहे. आणि अनेक लोकांना असं वाटतं की बाबा पाण्यातून बाप्तिस्मा घेतला की आता डायरेक्ट स्वर्गमध्ये एंट्री मिळाली. आणि इथे कुठेतरी आपण सुख करतो. व आणखीन एक गोष्ट जोडली, व किंवा ने लिहिलेलं. किंवा असतं तर मग दोघांपैकी एक कोणतंही चाललं. वच्या अर्थ हे पण आणि ते पण, दोन्ही गोष्टी पाहिजे. आलं लक्षात? मध्ये किंवा लिहिलेलं असतं, अथवा लिहिलेलं असतं, तर मग हे किंवा ते. परंतु इथे व लिहिल्यामुळे आता आपल्याला दोन्ही गोष्टीची गरज आहे. म्हणजे कोणती? पहिली गोष्ट पाण्याच्या बाप्तिस्मा देखील आणि आत्म्याचा बाप्तिस्मा देखील पाहिजे. आणि त्यामुळे अनेकदा
लोकांना असं वाटतं की ही विधी जर आपण केली तर आपल्याला काय होईल, निश्चितच स्वर्गाच्या राज्यामध्ये डायरेक्ट प्रवेश मिळेल. परंतु आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती लोकांमध्ये 7 प्रकारचे सॅक्रेमेंट आहे, म्हणजे 7 प्रकारचे विधी पाळतात. कॅथलिक लोक जे आहेत ते जे जुन्या काळापासून 7 विधी आहे ते आपल्याला लक्षात पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी या त्यामध्ये मोडल्या जातात. पहिली गोष्ट आहे बाप्तिस्मा, ही नंबर 2 येतं त्याच्यामध्ये दृढीकरण, तिसऱ्या नंबरवर येतं प्रभू भोजन, चौथ्या नंबरवर येतं कन्फेशन. आपल्याला माहिती आहे की कन्फेशन बॉक्स असतो, तिथे पाप अंगीकार फादरच्या समोर केला जातो, हा देखील त्यांचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे की अनॉइंटमेंट ऑफ द सिक, म्हणजे तेलाचा अभिषेकाच्या द्वारे जी केली गेलेली प्रार्थना. 6व्या नंबरवर येतं ऑर्डिनेशन, म्हणजे पाळक लोकांना किंवा याजक बिशप लोकांना ऑर्डिनेट करणं किंवा आपण म्हणतो त्यांची नेमणूक करणं. आणि 7वा प्रकार आहे विवाह. हे सर्व विधी जे आहे, 7 विधी आहे. या 7 विधी जुन्या करारापासून किंवा त्या पहिल्या मंडळांपासून आपल्याला असं दिसतं की नेहमी परंपरेमध्ये, परंतु आपल्या प्रोटेस्टंटमध्ये विशेष करून आपण 4 गोष्टीकडे लक्ष देतो. पहिले आहे बाप्तिस्मा, त्याच्यानंतर दृढीकरण, मग त्याच्यानंतर प्रभुभोजन आणि त्याप्रमाणे विवाह. काही लोक कब्रस्तानाचे जे अंत्यविधी त्याला त्याच्यात जोडतात. परंतु ह्या विधी जे आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या चालीरीतीच्या हिशोबाने प्रचलित आहे, परंतु यांना पवित्र विधी म्हणतो. प्रभुवचनाची विधी पवित्र विधी, विवाह ही पवित्र विधी आहे ना, आपण नेहमी हा शब्द वापरतो. दृढीकरण ही पवित्र विधी आहे, बाप्तिस्मा ही पवित्र विधी आहे. तर हे पवित्र विधी जे आहे हे नुसता विधी करून कोणी देखील देवाचं राज्य बघू शकत नाही. आणि यासाठी काही मुद्द्यांकडे जेव्हा आपण बघतो, कारण की तर त्यामध्ये बाप्तिस्मा जो ज्याचा झालेला आहे परंतु त्याचं तारण जर झालं नाही, बाप्तिस्मा झाला परंतु तारणच झालं नाही, तर तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. तारण हे महत्वाचं, कारण की आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण आहे ना, येशू ख्रिस्तामध्ये तारण आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या अगोदर देखील बाप्तिस्मे झाले होते है ना. आत्ताच आपण सुरुवातीलाच बघितलं कोणी केले होते बाप्तिस्मे येशू ख्रिस्ताच्या अगोदर, योहान. येशूचा पण त्यांनी केलेला आहे बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्या अगोदरचे. परंतु तारणासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत एक बार येशूकडे जावं लागेल. आणि त्यामुळे बाप्तिस्मा हा गरजेचा जरी असला, परंतु त्यापेक्षा तारलेल्या व्यक्तीच देवाच्या राज्यात प्रवेश होणार. ह्याचा अर्थ बाप्तिस्म्याला कमी आपण लेखू शकत नाही, परंतु तारण हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट जे आहे की पापक्षमा देखील महत्वाची, कारण की बाप्तिस्मा झाला आणि परंतु पापांची क्षमा नाही, पापाची कबुलीच नाही, पापाचं प्रायश्चित नाही, तर मग तुम्ही देवाच्या राज्यात जाणार, तुम्ही तर पापीच ठरलेलं आहे. बाप्तिस्म्याच्या द्वारे शरीर तुमचं बुडवलं गेलं, शरीर तुमचं शुद्ध झालं, बाह्य शरीर शुद्ध झालं, परंतु अंतर्यामध्ये तर आज पण पापच आहे, आताही आहे. मग त्याला देवाच्या राज्यात कसं काय प्रवेश मिळणार, ती बाब देखील अशक्य आहे. आपल्याला ही देखील बाब माहिती आहे की जो चोर होता, ज्याला येशू म्हणतो की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील, त्याचं तर बाप्तिस्माही झालं नाही, आपल्याला दिसत नाही, तरी देखील त्याला येशू म्हणतो आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. याचा अर्थ आहे ना, बाप्तिस्मा न होता देखील अनेक लोक ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे त्यांना देवाच्या राज्यामध्ये येशूच्या द्वारे पापाची क्षमा, लक्षात ठेवा, पापाची क्षमेचा वेगवेगळ्या प्रकार आहे जगामध्ये. इसके द्वारा, त्याच्याद्वारे, ह्याच्याद्वारे क्षमा होते, परंतु मोक्ष जे आपण मानतो, परंतु इथे पाप क्षमा ही येशूच्या द्वारे आहे. आणि त्यामुळे आपल्याला तारण स्वर्गाचं राज्य, पाप क्षमा त्याद्वारे. आणि तिसरी गोष्ट आहे इपिस्करास पत्र 2रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये संत पौल परत एक वार स्पष्ट सांगतो. इपिस्करास पत्र आणि अध्याय 2 आणि वचन 5. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, इपिस्करास पत्र 2:5. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. कृपा म्हणजे तुमचं ज्ञान नाही, तुमची बुद्धी नाही, तुमची धार्मिकता नाही, तुमचे अनुष्ठान नाही, तुमची विधी नाही, कृपेमुळे तारण
आणि तारणमुळे तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश. तर ही कृपा जी आहे, विशेष करून आपण सर्वजण बसलेलो आहोत, आपल्या जरी वाडवडिलांपासून आपण ख्रिश्चन आहोत, ख्रिस्ती आहोत, परंतु एक काळ होता की आमचा पूर्वधर्म हा ख्रिस्ती नव्हता. भारतात राहणारे लोक ख्रिस्ती नव्हते, ते परधर्मी होते. परंतु आज जेव्हा आपण ख्रिस्ती आहोत तर ते कोणावर कृपा झाली? आमच्या वाडवडिलांवर कृपा झाली की यस, आता हे लोक माझे लोक आहे. आणि तेव्हापासून त्या कृपेचा लाभ तुम्ही आणि मी घेत आहोत, त्याचा लाभ तुम्ही आणि मी घेत आहोत. आणि आज देखील जगातल्या सर्व येशू ख्रिस्ताच्या समय ते 70-72 शिष्य आणि येशू एवढेच होते, परंतु आज 70-72चे दुप्पट केले तर तेवढे देश झालेले आहेत जे येशूच्या कृपेमुळे तारलेले राष्ट्र म्हणून ओळखले जातात. आणि यामुळे आपल्याला ही गोष्ट दिसते की बाप्तिस्मा झाला म्हणजे नाही, बाप्तिस्माच्या बरोबर कृपेची पण गरज आहे, बाप्तिस्माच्या बरोबर तारणाची पण गरज आहे, आणि बाप्तिस्माबरोबर आत्ताच मी सांगितलेलं आहे पाप क्षमेची देखील गरज आहे. आणि या 3 जर गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनातून दिसल्या तर समजा की येशूच्या ह्या आशीर्वाद, मग बाप्तिस्माचा उपयोग आहे. म्हणजेच तो व्यक्ती कसा आहे? नव्याने जन्मलेला व्यक्ती आहे. आणि त्याला नुसतं आता काय, नुसतं पाण्याने जन्मला नाही, तर तो कशाने जन्मलेला? आता आत्म्याने पण जन्मलेला आहे. पाण्याने जन्म घेणं तर झालेलं आहे आपलं जगाच्या समोर, परंतु आत्म्या, जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल आपल्याला दिसतं 2 गोष्टी झाल्या. काय झालेलं आहे? कोणी बाप्तिस्मा केला? येशूचा बाप्तिस्मा. आणि त्या समय एक आणखीन गोष्ट घडली की कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला. म्हणजे तिथे आपल्याला येशूच्या बाप्तिस्मापासून 2 गोष्टी दिसल्या, पाण्याच्या द्वारे देखील बाप्तिस्मा आणि आत्म्याच्या द्वारे देखील बाप्तिस्मा. आणि त्यामुळे आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण बाप्तिस्मा घेतलेल्याचं सर्टिफिकेट आपल्याला कोण देतं? चर्च देतं की हा व्यक्ती आहे XYZ, याचा बाप्तिस्मा झालेला आहे. परंतु आत्मा जेव्हा सर्टिफिकेट देईल की याचा झालेला आत्म्यात बाप्तिस्मा, तेव्हा देव तुम्हाला आणि मला काय करणार? स्वीकार करणार. कारण की हा माझा तारलेला आहे, हा याच्या पापाची क्षमा झालेली आहे आणि याच्यावर माझी कृपा झालेली आहे. त्यामुळे आता हा माझ्या चर्चचा म्हणजे स्वर्गाचा मेंबर झालेला आहे. तर हा आहे 3रा मुद्दा. आणि त्यानंतर शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत आणि मग मी संपवणार आहे. आणि त्यामध्ये आपण काही बघणार आहोत. आणि 4था मुद्दा यामध्ये की नवीन जन्म झालेल्या व्यक्तीचं कॅरेक्टर किंवा चरित्र किंवा स्वभाव याच्यामध्ये बदल होणं अतिशय गरजेचं आहे. कारण की तरी पहिल्यासारखाच तो वागत आहे, तरी त्याच्यामध्ये आपण म्हणू की नाही हा त्याचा नवीन जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही, तर हे जरा कठीण होऊन जातं. अनेकदा अनेक लोक गुन्ह्यामध्ये सापडतात, अनेकदा जेलमध्ये जातात, अनेकदा त्यांना दंड मिळतात आणि त्यामध्ये पहिल्यापेक्षा बेकार होऊन जातात. बाहेर आल्यानंतर त्यांना इतके ट्रेन झालेलं असतं जेलमध्ये की ते आणखीन कट्टर होऊन जातात. परंतु काही लोक असे असतात की ज्यांना त्या गुन्ह्यामुळे त्याच्या मिळालेल्या दंडामध्ये त्यांच्यामध्ये बदल होता. कारण की त्यांना दंड यासाठीच दिसतं की त्याच्यामध्ये बदल घडून यावा. आणि बदल झाल्यानंतर मग लोक म्हणतात बघा, या गुन्ह्यामुळे किंवा या दंडामुळे, या सजामुळे आता हा व्यक्ती बदललेला. आपल्या जीवनामध्ये देखील अनेकदा असं प्रसंग येतं की आपण म्हणतो अरे रे बाबा, बरं झालं बाबा, हे मला ह्यातून जावं लागलं, त्यामुळे आता मी बदललेला व्यक्ती आहे. अनेक जण ऍक्सिडेंट होतात, अनेक जणांना कोरोनामध्ये लोक म्हणतात की बाबा मला नवीन जीवन मिळालं, आता बाबा पहिल्यासारखं करणार नाही, आता मी बदललेला व्यक्तीने, मला चान्स दिला देवाने, तर आता मी चांगलं जीवन जगणार. यस, मनुष्य अनेक गोष्टीचा धसका घेतो, अनेक गोष्टीमधून शिकतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून येतो. परंतु ही बाब आहे की नव्या जन्मामुळे तुमच्या आणि माझ्यामध्ये शारीरिक तर बदल होतच होतो, परंतु आत्मा आता आल्यामुळे आपल्यामध्ये वेगळाच व्यक्ती दिसायला लागतो. शरीरामध्ये काही बदल नाहीये. जसं आपली हाईट आहे तेवढीच हाईट राहणार, जसे आपले डोळे आहेत तसेच डोळे, हातपाय पण तसेच राहणार. शारीरिकरित्या काय बदल होत नाही. जसं बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो का? नाही. परंतु आता मंडळीच्या समोर आपण बाप्तिस्मा घेतो, बरोबर आहे? मंडळीच्या समोर बाप्तिस्मा घेतला, त्यामुळे मंडळीला पण एक बदललेला व्यक्ती दिसायला पाहिजे. आणि आपण देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, तर त्याला देखील बदल. आपण मंडळीला फसू शकतो, परंतु देवाला फसू शकत नाही. आणि तो आपल्याला बघतो की खरोखर या व्यक्तीमध्ये बदल झाला आहे की नाही. आणि बदल झाला आहे की नाही. आपण आपल्या शरीराला बदल आवडत नाही,
आपल्या शरीराला बदल आवडत नाही. जेवढे जण बाप्तिस्मा घेतात, कोणाच्याही बद्दल म्हटलं तरी त्याची वृत्ती काय करायची असते? पापाची वृत्ती, पापी कार्य करण्याची वृत्ती. परंतु आत्मा त्याच्यामध्ये जेव्हा येतो तो म्हणतो, अरे हे चुकीचं आहे, ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्यासाठी रक्त नाही सांडलं, यासाठी त्याने आपल्या डोक्यावर तुझे गुन्हे घेतले नाही, तू आता बदललेला व्यक्ती आहे. आणि तो आत्म्याच्या नियंत्रणाखाली जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण लगेच स्वतःला आवरतो, नाही नाही मला ही गोष्ट करायला नको, मी नुसता बाप्तिस्मा झालो नाही तर माझा काय झालेलं, आत्म्याने देखील बाप्तिस्मा झाला. जर आत्मा मला सांगत आहे, मला वचन हे सांगत आहे, तर मी ती गोष्ट करणार नाही. का? कारण की माझ्या देवाला ती गोष्ट आवडत नाही. आणि त्यामुळे नवीन जन्म झालेल्या व्यक्तीच्या बद्दल की त्याचं बाह्य शरीरामध्ये बदल नाही, परंतु त्याच्या आचरणामध्ये व आंतरिक काय हृदयामध्ये त्याचे काय व्हायला सुरुवात होते, तो बदललेला व्यक्ती दिसतो. आणि 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये पेत्र येणे प्रकारे म्हणतो. 2 पेत्र 1 आणि वचन 4 वाचा. येशूच्या योगे मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला आज देण्यात आली आहे. त्यासाठी की तुम्ही आता वासनेपासून आता तुमच्या जगामध्ये जी भ्रष्टता आहे त्यापासून तुम्ही आता ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावं. तुमचा बाप्तिस्मा आणि नवा जन्म आता यामुळे काय लाभ होणार आहे की आता 4 वचनामध्ये जसं लिहिलंय की आता तुम्ही वासनेपासून, कोणती वासना? शरीराची वासना, शरीराच्या गरजा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, हे जगातल्या ज्या सर्व लोकांना आवडतात त्या गोष्टीपासून. आणि नंबर 2 त्यांनी लिहिलेलं आहे की जगातली भ्रष्टता, अरे दुनिया में सब भी चलता है, ये भी करता वो भी करता, मैंने किया तर क्या फरक पडता, असं म्हणणारे भ्रष्टतेला सहज करून जातात. परंतु जग हे भ्रष्ट आहे, तुम्ही आणि मी जगापासून वेगळे. त्यामुळे हे चुकवण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी? ईश्वरी स्वभाव तुमच्यामध्ये घातलेला. प्रेज द लॉर्ड. म्हणा ईश्वरी स्वभाव. ईश्वरी स्वभाव, ईश्वरी स्वभाव कोणामुळे मिळतो? ईश्वरच्या मुळे मिळतो. आणि तो ईश्वर म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. त्याचा अर्थ आहे की तुमचा आत्म्याने बाप्तिस्मा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना चुकवतात, त्याला घालवतात, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे तुम्ही आता वेगळे ओळख तुमची निर्माण होते, वेगळे ख्रिस्ती म्हणून तुमची ओळख होते. आणि अशाच लोकांना देवाचं राज्य प्राप्त होतं. आणि ह्यामुळे ही बाब देखील आपण लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 जीवन सुरू असतात. पहिलं आहे की शारीरिक आणि दुसरं आहे आत्मिक. शारीरिक जीवन एक काय आहे आणि एक आत्मिक जीवन आहे. आणि नेहमी शारीरिक आणि आत्मिक जीवनामध्ये काय होतं? लढाई चालू असते. आपल्याला माहित आहे की आपल्याला ह्या गोष्टी देवाला आवडत नाही, परंतु आपल्याला लागतात ते. आपण म्हणतो जाऊ दे ना, देवाची माफी मागू, करून घ्या आता, है ना. अनेकदा आपण असं, आपल्याला माहिती आहे चुकीचं आपण करतो, आपण गुन्हा करतो, परंतु आपल्याला माहित आता सध्या मला ह्याची गरज आहे, आता घेऊ, नंतर जाऊन देवाची माफी मागू. अशा प्रकारे हे शरीरच्या ज्या गोष्टी आहे, ज्या दैहिक गोष्टी आपण म्हणतो, त्या गोष्टी आणि आत्मिक गोष्टीमध्ये झगडा सुरू होतो. काही जण आपलं मन म्हणतो, अरे नाही आपण येशूच्या नुकसान झालं तरी चालेल, परंतु आपण येशूच्या आज्ञा मोडायला नको. आणि ह्या प्रकारे हा झगडा जो निरंतर चालू असतो, जो जितका धार्मिक आहे तितका झगडा त्याचा जास्त असतो, जो जितका कमी धार्मिक आहे, कमी धार्मिकाचा अर्थच त्याच्या जीवनावर कोणाचं चालतं? पगडा कोणाचा आहे? देहाचा पगडा, जगाचा पगडा, सर्व परिस्थितीचा पगडा तो त्याच्याशीच गुंतलेला असतो. येशूकडे कधी कधी येतो, परंतु जो आत्म्यामध्ये चालतो त्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? आत्म्याचं नियंत्रण आहे. आणि हे झगडा मरेपर्यंत प्रत्येक जीवनाचा, संत पाऊल पासून सर्वांच्या बरोबर, येशूला देखील मोह, ह्याला मोह म्हणतोय ना, मोह ह्यापासून येशूला देखील झगडावं लागलं. जगात प्रत्येक व्यक्तीला झगडावं लागतं, परंतु जे आत्म्याने जन्मलेले आहे, जे नव्याने जन्मलेले, त्यांच्यामध्ये नेहमी कोणाचा विजय होतो? आत्म्यासह तुमचा विजय होतो. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात?
बाप्तिस्मा घेणारा नाही, जे पाण्याने ज्यांचा बाप्तिस्मा झाला आणि आत्म्याने ज्याचा बाप्तिस्मा झाला, ते आत्म्या म्हणजेच आत्मिक जीवनाचा किंवा आत्मिक व्यक्तीचा विजय होतो. दैहिक व्यक्ती तो पराभूत करतो. आणि यामुळे आज जगामध्ये लोकांना मारलं जातं, झोडलं जातं, जेलमध्ये टाकतं, वेगळे कलम लावले जातं. पण ते होतं नाही बाबा, आम्हाला तुम्ही काही पण करा, पण आम्ही येशूला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नोकरीने गेली, आमचा पैसा गेला, आमच्या कुटुंबियाला मारलं, आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमचं मंदिर तोडले, आम्हाला काही नुकसान केलं, परंतु ते झालं. पण बाकीचे लोक, काही लोक तडजोड करून जातात, ते मागे निघून जातात. कारण की त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, दैहिक जीवन जिंकलं, ते दैहिकतेकडे गेले. परंतु ज्यांच्यामध्ये ह्या प्रकारचा लढ्यामध्ये विजय होतो, तो सर्व येशूच्या काय करतात, अनुसरण करतात. आणि देवाचं वचन देखील सांगतं की जे माझ्या मागे येऊ इच्छितात त्यांनी काय करावं, माझा वधस्तंभ उचलून आत्मनिग्रह करून माझ्या मागे यावं. प्रेज द लॉर्ड. येशूने वधस्तंभ उचलण्यासाठी सर्व दैहिक गोष्टी बाजूला सारल्या आणि त्यांनी देवाच्या योजनेला महत्व दिलं. ते येशूच्या मागे चालणाऱ्या लोकांना पण देवाच्या योजनेला महत्व देतात, म्हणजेच काय करतात, वधस्तंभ उचलतात. आणि त्यामुळे आम्हाला एक गोष्ट दिसते की हा निकोदेमसच्या बद्दल जर विचार केला तर हा काय पापी व्यक्ती होता का? हा पापी व्यक्ती होता का? दुष्ट होता का? नाही. ह्याच्याबद्दल जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्याला ह्या गोष्टी कळत नव्हत्या, पण तो काही पापी नव्हता. येशू म्हणतो तुला एवढा शास्त्री, एवढा ज्ञानी असं तुला या गोष्टी कळत नाही. परंतु आपल्याला असं दिसतं की त्याच्यावर कोणी आरोप लावायचा का, हा बेकार व्यक्ती आहे मग नाही. सगळ्यांना माहिती, अरे वा परुषी आहे हा, जे काही बोलतो तो काय करतो, नियमशास्त्रातून बोलतो, त्याचा सन्मान होता. नंबर 2 बघितलं, तो सर्व कर्तव्य जे काही नियमशास्त्रामध्ये होते ते सर्व तो पार पाडत होता. म्हणजे 10 आज्ञापासूनचे सर्व काही तो पाळत होता. तिसरी गोष्ट होतं की तो आपल्या आईवडिलांचे जे काही शिक्षण होतं, ज्याला आपण यहुदी शिक्षण होतं, ते देखील पार पाडत होता. परत आणि तो धर्मगुरू देखील होता. तरी देखील येशू ख्रिस्त म्हणतो, नव्याने जन्म झाल्याशिवाय तुला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तुझ्या धार्मिकता चांगली गोष्ट आहे, तुझ्या सर्व काही आचरण ही चांगली गोष्ट आहे, तुझं पवित्रतेमध्ये वागणं हे देखील चांगलं, परंतु आत्म्याने जन्म, पवित्र आत्म्यात जन्म, नवीन जन्म याशिवाय तुला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आणि यावरून आपल्याला कळतं की विधी परंपरा पाळल्यामुळे नव्हे तर नव्याने जन्मामुळे काय होतं, तुम्हाला प्राप्त होतं. आता ह्याच्यामध्ये 4 उदाहरण देतो आणि मी संपवतो की मग काय होतं. आपण दैहिकतेमध्ये चालतो तेव्हा काय होतं, आपले नेत्र जे आहे ते देवाच्या गोष्टी बघू शकत नाही, देवाच्या गोष्टी बघू शकत नाही. आज आपल्याला देखील असं अनेकदा वाटतं की जे आपल्याला मारतात, छळ करतात, त्यांना म्हणा, अरे प्रभू येणार आहे, तुझा न्याय करणार आहे, तुला निश्चितच त्या जे अग्नीच्या सरोवरामध्ये टाकणार आहे वगैरे वगैरे. आपण त्यांना असं म्हणतो का? नाही. आपण त्यांना म्हणतो, हे बापा यांना तू क्षमा कर. आपण त्यांना धमकी देतो किंवा आपण त्यांना निश्चितच त्यांच्यावर आरोप प्रतिरोप करतो की आमचा येशू जिंदा आहे, एक दिन वो तुम सबको देख लेगा. असं कोणी म्हणत नाही म्हणत. तो आपण हेच म्हणतो की देव तुझ्यावरही प्रीती करतो. ठीक आहे, आज तुला हे कळत नाही की आम्ही कोण आहोत, परंतु एक दिवस देव तुझे नेत्र उघडेल तेव्हा तुला कळेल. जसं शौलाचा पाऊल झाला, त्याला कळालं, त्या समयापासून तो बदललेला, जगातले करोडो लोक बदलले. एक वेळ असा येईल की तुझे देखील नेत्र देव उघडेल तेव्हा तुला कळेल की तू काय गुन्हा करत आहे. तर त्यामुळे आता कोणकोणते लोक होते ज्यांचे नेत्र उघडले. आता आपण बघूया पहिले थोमा काय म्हणतो की जोपर्यंत मी येशू ख्रिस्ताच्या हातांमध्ये जे चिन्ह आहे, व्रण आहे, त्याच्यामध्ये हात बोट घातल्याशिवाय किंवा छातीमध्ये जे काय भाल्याचा भोकस नसेल त्याच्यामध्ये हात घातल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही की हाच येशू आहे. म्हणजे काय होता, आत्मिकरित्या तो काय होता, आंधळा होता. कारण की मी परत उठणार आहे आणि तुम्हा सर्वांना भेटणार आहे. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो, ये थोमा पुढे ये, आता हे घे, माझा हात बघ, माझी कुश बघ, तेव्हा तो म्हणतो, माझा देव, माझा प्रभू. प्रेज द लॉर्ड. लगेच तो, आता पुढे एक्सप्लेनेशन नाही दिलं त्याने, परंतु पहिले त्याचे नेत्र अविश्वासाने बंद होते. आता जसाच येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं तेव्हा तो म्हणतो की माझा देव, माझा
प्रभू. म्हणजे नव्याने जन्मलेल्या व्यक्तीला येशूचे काय करते? दर्शन घडते. प्रेज द लॉर्ड. हा, नव्याने जन्मलेला तिथे नाही, स्वर्गामध्ये नाही, जगामध्येच तुमचे नेत्र जे पापामुळे बंद झालेले, जे देहिकतेमुळे बंद झालेले, ते नेत्र उघडतात. आणि यामुळे आज आपण सर्वजण म्हणणार आहे आणि आपणही म्हणतो की इथे नुसतं पाळक साहेब किंवा लोक नाही, इथे येशू देखील हजर आहे. प्रेज द लॉर्ड. जरी आज आम्हाला नेत्राने, ह्या नेत्राने दिसत नाही, परंतु आमच्या विश्वासाचे नेत्र म्हणतात की इथे येशू आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण क्लेपाकडे बघतो, जेव्हा आपण लूका शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये 2 जण होते ज्यांना दर्शन घडलेलं आहे येशूचं. 24वा की येशूचं पुनरुत्थान झालं आणि अमावस्येच्या मार्गावर चालत असताना 2 लोक चालले होते आणि अचानक येशू पण त्यांना जॉईन झाला. आणि मग येशूच्या मरणापासून लूका शुभवर्तमान 24 आणि 13 पासून पुढे ते लोक जे जॉईन झाले आणि वचन येणे प्रकारे सांगतं की 16 वचन वाचा, 24-16. हा, त्याला ओळखू नये, ते येशू त्याच्या बरोबरच चालत होते, परंतु येशूची शारीरिक ओळख नको त्यांना, यासाठी येशूने त्याचे काय केले होते? नेत्र बंद केलेले होते. आणि 31व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? 31. तेव्हा त्यांचे अंतर्धान पावला. येशूने त्याचे नेत्र बंद केले आणि येशूने पुढे जाऊन त्याचे नेत्र उघडे केले. हो प्रियांनो, जेव्हा आम्ही सर्व विधी आणि परंपरेमध्ये अनेकदा चालतो, आपण स्वतः ख्रिस्ती म्हणतो, परंतु अनेकदा आमचे नेत्र काय असतात? बंद असतात. ज्या गोष्टी आम्हाला दाखवावं, ज्या गोष्टी आमच्यासाठी देवाने ठेवलेल्या आहे, त्या गोष्टी आम्हाला अनेकदा दिसत नाही. परंतु जेव्हा आत्म्याने नवीन जन्म आम्ही प्राप्त होतो, तर आमचे नेत्र उघडतात. आणि नुसतं उघडत नाही, तर त्यांनी 24व्या वचनामध्ये काय म्हटलं बघा, 34व्या वचनामध्ये ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू खरोखर उठला आहे. त्यांनी पण म्हटलं माझा देव माझा प्रभू कोणी? थोमाने. इथे देखील काय म्हणतो? प्रभू खरोखर उठलाय, कारण की तो मला दिसला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आपण देखील ईस्टरच्या दिवशी म्हणतो की प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, तुम्हाला दिसलेला आहे. आणि हीच बाब इथे ह्या लोकांना क्लेपा होतं त्याचं नाव, आणि त्याला ती दिसलेली आहे. नतनेल देखील आपल्याला दिसतो योहान शुभ वर्तमानामध्ये, मागच्याच पानावर बघा. आणि त्यामध्ये योहान वर्तमान यामध्ये जेव्हा आपण 46 मध्ये बघतो, त्यामध्ये येणे प्रकार लिहिलेले. नतनेल आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला की पहा, हा खरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई नाही. नतनेल त्याला म्हणाला, आपने माझी तर कधी ओळखच नाही. तेव्हा येशू म्हणतो, फिलिप्पेने तुला बोलण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता, तेव्हा मी तुला पाहिले, तेव्हा आम्ही तुला पाहून घेतलेलं आहे. तू कुठेतरी होता, पण आत्म्याने देवाने मला किंवा देवीय दृष्टीने मला तू दिसलेला होता. तेव्हा तो काय म्हणतो? नतनेल म्हणाला, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात. बघा, इतक्या वेळेपर्यंत त्याला येशूची ओळख नव्हती, पण येशूने जेव्हा त्याला स्पर्श केला, त्याचे नेत्र उघडले आणि तो लगेच काय म्हणतो? तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही प्रभू आहात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण नव्याने जन्म घेतो, तिथपर्यंत आपले नेत्र जग व जगातल्या गोष्टी बघतात, परंतु नव्याने जन्म आणि आत्म्याने जन्म घेतल्यावर तुमचे आणि माझे नेत्र उघडतात आणि आपण म्हणतो की हा येशू नुसता देव नाही, तो माझा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हा, इतक्या दिवस आपण म्हणतो काय माहित माझा येशू माझ्यावर प्रेम करतो की नाही, काय माहिती येशू माझी प्रार्थना ऐकतो की नाही, काय माहिती येशू माझं उत्तर देतो की नाही, मी तेवढा पापी आहे, मी तितकं दुबळा आहे, मी तर अशिक्षित आहे, मला वचन पण येत नाही, मला गीत पण येत नाही, मला नीट प्रार्थना पण येत नाही, मला बायबल पण नीट कळत नाही, म्हणून येशू माझा स्वीकार करणार का नाही. परंतु जसं नवीन जन्म आपला होता, आपण म्हणतो येस येशू, मी तुझा मुलगा आहे, मी तुझा पुत्र आहे, मी तुझी कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तू मला कृपा करून निवडलं आहे, मी तुला नाही, तू मला निवडलेलं आहे. त्यामुळे आता माझे नेत्र उघडलेले आहे, तू माझा देव आहे, तू माझा प्रभू आहे. शेवटलं उदाहरण घेतो की योहान वर्तमानामध्ये पुढच्याच अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये जेव्हा एक चमत्कार घडतो, जेव्हा येशू चमत्कार आंधळ्याला करतो, जन्मांधळ्याला डोळे देतो, तेव्हा 11व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे वाचा. 9:11, योहान 9:11.
बघा हा आंधळा होता, त्याला एकच गोष्ट कळाली होती की येशू कोण आहे, येशू नावाचा मनुष्य. काय लिहिलेलं आहे तिथे, येशू नावाचा मनुष्य होता, त्याने माझ्या डोळ्याला चिखल लावला आणि म्हटलं जाऊन धू. तोवर मी काय होतो, आंधळा होतो. आणि तोच 38व्या वचनामध्ये काय म्हणतो बघा, 9:38 मध्ये पुढे, त्याचे नेत्र उघडल्यानंतर तो काय म्हणतो, आता येशू त्याला परत भेटला, प्रभूजी प्रभूजी आता मी विश्वास ठेवतो. आणि मग त्याने त्याला नमन केलं. पहिले काय म्हटला तो, मनुष्याचा पुत्र. यस, जेव्हा आम्ही आत्मिकरित्या जन्मलेले नसतो, आमचा नवीन जन्म नसतो, तर आपण अनेक देवांपैकी एक देव येशूला म्हणतो, कारण की आम्हाला माहिती आहे देव येशू सगळं काही आहे. परंतु जेव्हा आमचे नेत्र नवीन जन्माच्या द्वारे उघडतात, आम्ही येशूला बघू लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि बघितल्यानंतर आम्हाला कळतं की येशू हा देव आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे, येशू हा प्रभू आहे आणि तो माझा तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज जर या जगामध्ये तुमचे नेत्र उघडलेले असतील, तर या उघड्या नेत्राने तुम्ही तिकडच्या देवाला म्हणजे स्वर्गीय देवाला बघू शकता. प्रेज द लॉर्ड. परंतु आज जर तुमच्या आणि माझ्या नेत्राला म्हणजे हृदयाच्या नेत्राला, हृदयाच्या अंतःकरणाच्या नेत्राला येशू दिसत नाही, तर मला सांगू द्या, परत एक वेळा आपल्याला प्रार्थना करायची गरज. प्रभू माझे आत्मिक नेत्र, प्रभू मला नव्याने जन्माचा अनुभव दे. ज्या प्रकारे पाण्याने माझा बाप्तिस्मा झाला, त्याचप्रमाणे आत्म्याने देखील माझा बाप्तिस्मा होऊ दे. प्रभू आत्म्याचा अभिषेक माझ्यावर कर. प्रेज द लॉर्ड. जरी मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, जरी मी बाप्तिस्मा करणार आहे, जरी मी निकोदेमस सारखा ज्ञानी आहे, पाप भीरू आहे, मी चांगले काम करतो, तरी देखील आज देखील माझी देवा तुझी आणि माझी ओळख नाही. आज देखील मी खरोखर नतनेल प्रमाणे, थोमाप्रमाणे, क्लेपाप्रमाणे, या आंधळ्या व्यक्तीप्रमाणे आज देखील या नेत्राने तुला बघू शकत नाही. परंतु देवा, हे नेत्राने कोणीही देवाला बघू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की जो कोणी मला बघल तो जिवंत राहणारच नाही. त्यामुळे मला या नेत्राने नव्हे, तर मला माझ्या आत्मिक नेत्राने उघडून जर बघायचं आहे, त्यासाठी मला काय करतो, आत्मिक नेत्रासाठी पहिले कर, नवीन जन्म दे. मला काय कर, नवीन जन्म दे, न्यू बॉर्न दे. आणि जेव्हा आपल्यामध्ये अशा प्रकारचा बदल घडून येतो, मला सांगू द्या, देव म्हणतो आज मी तुझ्या बरोबर, जेव्हा तू आज माझ्याबरोबर त्या स्वर्गलोकाचा काय झालेला, हकदार झालेला आहे, नागरिक झालेला आहे. आणि ह्यामुळे नवीन जन्म जे आहे ते अतिशय महत्वाचं. विधी परंपरा हे आपल्याला करायचे आहे, परंतु विधी परंपरामुळेच निकोदेमस देखील तो परंपराच पाळणारा होता. परंतु येशू म्हणतो नाही नाही नाही, यामुळे तू कितीही ज्ञानी असला, कितीही धार्मिक असला, परंतु देवाला बघू शकणार नाही. परंतु ज्या समय तुझा नवीन जन्म होईल, तेव्हाच तू देवाला बघशील. आणि यासाठी आज प्रभू तुम्हाला आणि मला नवीन जन्म देत असताना, त्याची इच्छा असताना, परत एक वेळ आपण तपासू की खरोखर ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला जगन मिळाले. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की आज रात्रीच्या समय, विशेष करून आज जेव्हा गुरुवार आहे आणि गुरुवारची ही शेवटली बायबल स्टडी आहे, कारण की पुढचे 2 गुरुवार ख्रिसमस आणि न्यू इयर येणार आहे. त्यामुळे पित्या, आज आम्ही तुला धन्यवाद देतो की वर्ष 2025 अनेक आम्ही या नेत्राने येशूला बघायचा प्रयत्न केला, परंतु येशू आज आम्ही तुला बघू शकलो नाही. हो प्रभू राया, आम्ही चुकलो, आम्ही पापी होतो, आम्ही देहिक होतो. आम्हाला वाटत होतं आम्हाला चर्च जाण्याने, आम्हाला सर्व जगिक विधी परंपरा म्हणून एक चांगला मनुष्य म्हणून आम्ही देवाला बघू शकू. परंतु नव्याने जन्माला वाचून कोणाचाही राज्यात प्रवेश होणार नाही, हे सांगणारा येशू म्हणतो की पाण्याने व आत्म्याने जन्म हवा आहे. हो येशू राजा, आज नव्याने तू आम्हाला आत्म्याच्या द्वारे अभिषेक कर, आत्म्याच्या द्वारे स्पर्श कर. जरी आम्ही चुकलेलो असलो, आम्ही देहिक असलो, तरी देखील तू म्हणतो की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हो येशू राजा, नुसतं आत्मा आमच्या मध्ये येऊन आमचे नेत्र उघड नाही, तर आम्हाला सामर्थ्याने भरतो.
ज्या ज्या सेवकांच्या बद्दल आज आम्ही विचार केला, तो थोमा असो, त्यांनी भारतामध्ये सेवा केलेली, क्लेपा यांनी वेगळ्या राष्ट्रांना बदलण्यामध्ये कार्य केलेलं, हो पवित्र परमेश्वर त्या आंधळ्याने अख्ख्या गावाला सुवार्थ सांगितलेली आहे, हो पवित्र नथनेल देखील एक महान मोठा सेवक म्हणून उभा राहिलेला आहे. आज पित्या तुझी देखील हीच इच्छा आहे की आमचे नेत्र उघडून दिसणारा ख्रिस्ताबद्दल आम्ही सांगू की तो मला दिसलेला आहे, त्याची वार्ता, पुनरुत्थानाची वार्ता, तो मरण पावला परंतु उठला आहे, माझ्यासाठी मेला परंतु माझ्यासाठी तो उठला देखील आहे, आणि त्यामुळे मी देहिकतेमध्ये मरणार परंतु ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणार. आज धन्यवाद देतो येशू की अशा प्रकारचे आशीर्वाद देण्यासाठी तू आमच्यामध्ये आहे, तू आमची भेट घेतलेली, आमचे दोष पाप दूर कर. एक वार हे सर्व जाणीव होऊ दे की आमचा येशू आम्हाला प्रेम करतो. आभार मानतो की या रात्रीच्या समय हा आलेला संदेश आम्हासाठी, त्याचप्रमाणे जे ऑनलाईन जॉईन झालेले, जे पाप, अधर्म, विकार, व्याधी, संकट, स्ट्रेस, दडपण, डिप्रेशन, भीती आणि ग्रासलेले प्रभू येशू मध्ये त्यांना देखील याच वेळेस स्पर्श कर. तुझा पवित्र हात त्यांच्या डोक्यावर ठेव. वर्ष 2025 मध्ये ऑनलाईन मिनिस्ट्रीच्या द्वारे तू अनेकांना स्पर्श केला. आज शेवटल्या या थर्सडेच्या बायबल स्टडीच्या या मिनिस्ट्रीच्या द्वारे नव्याने त्यांना तू स्पर्श कर. त्यांचे देखील नेत्र उघड. आजवर त्यांनी व्हिडिओ आणि पवित्र परमेश्वरा युट्यूब आणि फेसबुकवर तुझा दृष्ट स्वरूपामध्ये संदेश ऐकलेला आणि बघितलेला आहे, परंतु येशू त्यांना प्रत्यक्ष आपल्या नेत्रांमध्ये समोर समक्ष येशू दिसू दे. याकरता त्यांचे आत्मिक नेत्र उघडत आहे. येशू तुला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो. आज प्रत्येक प्रार्थना तू ऐकलेली, प्रत्येकाला तू स्पर्श केला, प्रत्येकाचे मनातले विचार तू जाणत असताना तू प्रत्येकाच्या मन परिवर्तन केलेलं त्या येशूने केलेलं, त्या येशूला धन्यवाद असो. त्याच्याच पवित्र आणि गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.